मित्रांनो, 22 तारखेला प्रभू श्रीराम आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. आपल्या सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे, उत्सुकतेचं वातावरण आहे, सगळीकडे हर्ष उल्हास आहे. पण आहे का, आपण सर्वांनी जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न साकार होत आहे आता. पण हे स्वप्न इतक्या सहजासहजी पूर्ण झालेलं नाही. हा इतिहास आहे का खूप मोठा आहे. जवळपास 500 वर्षाचा हा इतिहास आहे. 1528 पासून ते 2024 पर्यंतचा हा इतिहास आहे. नमस्कार, माझं नाव आहे आतिश शिंदे. आपण आज आहे का ह्या व्हिडिओमध्ये हाच इतिहास बघणार आहोत. इतिहास म्हणजे नेमकं कुठून बघा. बाबर जेव्हा भारतामध्ये आला तिथपासून ते बाबरी मस्जिद पाडली गेली पुन्हा त्याच्यानंतर आता राम मंदिराच्या स्टोरीपर्यंत हा पूर्ण इतिहास डिटेलमध्ये बघणार आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया जास्त उशीर न करता. आपल्याला हा इतिहास बघण्याच्या अगोदर आहे का अयोध्येबद्दल बघावं लागेल. अयोध्या ही प्रभू श्रीरामाची धरती होती. प्रभू श्रीरामाचं राज्य होतं. तिथे प्रभू श्रीराम राज्य करत होते. प्रभू श्रीरामांच्या नंतर प्रभू श्रीरामांचे पुत्र कुश हे अयोध्येचे राजा झाले आणि कुश यांनी प्रभू श्रीराम वैकुंठात गेल्यानंतर लक्षात ठेवा त्यांच्या आठवणीमध्ये तिथे एक छोटंसं मंदिर उभारलं. त्याच्यानंतर प्रभू श्रीरामांचे जवळजवळ आहे का 44 पिढ्यांनी आहे का अयोध्येवर राज्य केलं. दिवस लोटले. 5व्या दशकामध्ये राजा विक्रमादित्य ह्यांनी काय केलं, जे छोटंसं मंदिर होतं पहिल्या अयोध्येमध्ये त्या छोट्याशा मंदिराच्या जागी आहे का तिथे एक भव्य दिव्य मंदिर उभारलं. आणि त्या मंदिर उभारल्यानंतर तिथं आहे का पूजा अर्चना होऊ लागली, लोकांची आस्था वाढू लागली, लोक तिथे येऊन दर्शन घेऊ लागले. आणि ह्या सगळ्या काळामध्ये जवळजवळ आहे का लक्षात ठेवा काळ आला म्हणजे 1500चा काळ आला. 1500च्या काळामध्ये 13 एप्रिल 1526 रोजी बाबर भारतामध्ये आला. बाबरच्या येण्यासोबतच मुघलांची भारतामध्ये एंट्री आली. आणि बाबरने पुढील 2 वर्षापर्यंत अयोध्येपर्यंत आहे का जेवढा पण भारताचा त्याचा भाग होता तो संपूर्ण भाग जिंकून घेतला. बाबर अयोध्येमध्ये आल्यानंतर लक्षात ठेवा त्याचा एक सेनापती होता मीर बाकी या नावाने. मीर बाकीने काय केलं, बाबरच्या सांगण्यावरून जे तिथं अयोध्येमध्ये श्रीरामांचं मंदिर होतं ते मंदिर तोडलं आणि तिथे एक मस्जिद उभारली. आणि ह्या सगळ्याचे पुरावे आपल्याला धार्मिक ग्रंथामध्ये बघायला भेटतात किंवा जे बाहेरच्या देशातून फिरण्यासाठी आलेले इतिहासकार आहेत, विदेशी इतिहासकार, त्यांच्या लेखणीमधून आपल्याला हे सगळे पुरावे बघायला मिळतात. बघा, पुढे असेच दिवस गेल्यानंतर 1700च्या दशकामध्ये मुघलांचे साम्राज्य कमकुवत होत आले होते. आणि त्यावेळेस पहिल्यांदा मस्जिद बांधली गेली. ती मस्जिद तोडून आहे का मंदिर बांधण्याची आहे का मागणी किंवा गोष्ट समोर येऊ लागली. आणि लोक पुन्हा मंदिर बांधण्याची मागणी म्हणजे जोराशोरात करू लागले. त्याच्यानंतर 1770 मध्ये 17 वर्षानंतर त्याच्या लक्षात ठेवा त्यावेळेसचे जयपूरचे राजा जयसिंग यांनी काय केलं, त्यांचे मुघलांसोबत चांगले संबंध होते जयसिंग यांचे. त्यांनी त्या संबंधाचा फायदा घेऊन तिथे आहे का मुघलांकडून ती जागा आहे का आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्यामध्ये ते अयशस्वी झाले त्याच्यामध्ये. पण त्यांनी एक गोष्ट केली की जिथे मंदिर तोडून मस्जिद बांधलेलं त्याच्या शेजारी एक छोट्या चबुतऱ्याची किंवा आपण म्हणू शकतो एका छोट्या मंदिराची उभारणी करण्यात आली होती. ती एक चांगली गोष्ट झाली. मंदिराची उभारणी करण्यात आल्यानंतर आहे का लोक तिथे येऊ लागले, मंदिरात दर्शन ते घेऊ लागले, पूजा अर्चना करू लागले. दिवस असेच लोटत गेले. पुढं लोक काय करायचे, मस्जिदमध्ये येऊन मुस्लिम लोक नमाज ते पढायचे, मंदिरात येऊन लोक पूजा अर्चना करायचे. सन 1800 साली जेव्हा इंग्रज भारतामध्ये आले तेव्हा आपण म्हणू शकतो की मागणी अजूनच जोर धरू लागली की मस्जिद तोडा आणि तिथे मंदिर बांधा. सन पुढे 1838 मध्ये आहे का एक ब्रिटिश अधिकारी होते रॉबर्ट मॉन्ट मार्टिन. यांनी एक सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये त्यांनी असं सांगितलं की जी बाबरी मस्जिद बांधली आहे आणि तिला बांधण्यासाठी ज्या खांबाचा उपयोग केलेला आहे ते खांब आहे ना ब्लॅक स्टोन पासून बनलेले आहेत. म्हणजे ह्या खांबावर आहे का लक्षात ठेवा जे हिंदू देवी देवता आहेत त्यांचे चित्र, त्यांच्या मूर्त्या रेखाटलेल्या आहेत. आणि हा जसा रिपोर्ट बाहेर आला तसं आहे का रिपोर्ट बाहेर आल्यानंतर वातावरण खूपच बिघडले, तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. आणि ह्या सगळ्या गोष्टीमध्ये आहे का 15 वर्षे गेली आणि दिवस उजाडला 1853चा. 1853चा दिवस उजाडल्यानंतर अयोध्येचे त्यावेळेसचे नवाब वाजिद शाह ह्यांच्या काळात पहिल्यांदा म्हणजे एखादी संघटना अशी समोर यावी तसं जे निर्मोही संघटना किंवा निर्मोही आखाडा होता, हा एक ग्रुप होता, त्यांनी समोर येऊन डायरेक्ट ओपनली मागणी केली की मस्जिद तोडा आणि तिथे आहे का मंदिर बांधा अशी मागणी केली. त्यांच्या मागणीनंतर अयोध्येमध्ये आहे का ह्या मुद्द्यावरून पहिल्यांदा दंगल पेटली. लक्षात ठेवा 1853 साली दंगल पेटली. ह्या दंगलीमध्ये आहे का म्हणजे हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये वाद झाला.
दंगल पेटल्यानंतर आहे का त्यावेळेसचे बाबरी मस्जिदचे मौलवी मोहम्मद अजगर यांनी काय केलं, ब्रिटिश सरकारकडे एक याचिका दाखल केली किंवा ब्रिटिश कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली की इथे हा चबुतरा आहे का, चबुतरा कधी असा राजा विक्रमादित्य, राजा आपण जयसिंग यांच्याकडून बांधण्यात आलेलाच नव्हता. हा चबुतरा एका शीख व्यक्तीने तयार केलेला आहे. शीख व्यक्ती आला इथं येऊन त्याने का श्रीरामाची मूर्ती किंवा फोटोची स्थापना केली. इथं फोटोची स्थापना करून त्याने तिथं पूजा अर्चना चालू केली. तेव्हापासून या चबुतऱ्याची इथं उत्पत्ती किंवा निर्माण झालं असं त्या बाबरी मस्जिदच्या मौलवींनी ब्रिटिशांकडे जी याचिका दाखल केली त्याच्यामध्ये सांगितलं. पुन्हा ही दंगल जी 1853 साली पेटलेली ती आहे का 2 वर्ष चालली. त्याच्यानंतर 1857 साली लक्षात ठेवा आपल्याला माहिती आहे उठाव झालता देशामध्ये. 1857चा उठाव खूप फेमस आहे. 1857चा उठाव झाला. त्याच्यामध्ये ब्रिटिशांना अशी भीती होती की हा धार्मिक मुद्दा आहे, बाबरी मस्जिदीचा धार्मिक मुद्दा आहे, इथे पण काहीतरी हिंसाचार किंवा बाकीच्या गोष्टी होतील. म्हणून ब्रिटिशांनी पहिल्यांदा जी विवादित जागा होती लक्षात ठेवा त्या विवादित जागेवर काय केलेलं आहे, म्हणजे हा सगळा मुद्दा शांत होण्यासाठी तिथं आहे का कुंपण लावले. त्याला कुंपण लावले. ती जागा म्हणजे हिंदू मुस्लिम दोघांसाठी तिथं आहे का एंट्री बंद केली. ती जागा बंद झाली. त्याच्यानंतर पुढे लक्षात ठेवा 1885 साली हा मुद्दा पहिल्यांदा कोर्टामध्ये गेला 1885 साली. आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर पुढे 4 वर्षानंतर 1889 मध्ये ब्रिटिश अधिकारी अँटन फ्युअर यांनी अजून एक सर्वे केला आणि त्यांनी पण ह्या सर्वेमध्ये सेम सांगितलं की तिथं मस्जिद बांधण्यासाठी आहे का जे खांबाचा उपयोग केलेला आहे, ज्या पिलरचा उपयोग केलेला आहे ते पिलर आहे का मंदिरातनंच आणलेले आहेत, म्हणजे किंवा मंदिराचे पिलर आहेत ते. त्या पिलरवर हिंदू देवी देवतांच्या म्हणजे मूर्त्या आहेत किंवा चित्र आहेत त्यांचे लक्षात ठेवा बघा. आणि त्या काळामध्ये आहे का अँटन फ्युअर सारख्या अशा खूप साऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्यांनी खूप साऱ्या इतिहासकारांनी वेगवेगळे सर्वे केले आणि सर्वे केल्यानंतर त्याच्यामध्ये आणखी नवीन नवीन गोष्टी समोर येत होत्या. जसं की मस्जिद बांधण्यासाठी एक्झॅक्ट मंदिराच्या 14 खांबांचा 14 पिलरचा उपयोग केलेला आहे व हे पिलर आहे का ब्लॅक स्टोननी बनलेले आहेत. हे सगळे दावे सर्वे समोर येत असताना हे वातावरण खूपच उग्र होत होते. परिस्थिती अजूनच चिघळत जात होती. त्याच्यानंतर पुढे देशाला स्वातंत्र्य मिळायच्या 13 वर्ष अगोदर अयोध्यामध्ये एक घटना घडली. अयोध्यामध्ये हिंदू मुस्लिम दंगल झाली लक्षात ठेवा. अयोध्यामध्ये दंगल झाली आणि त्या दंगलीमध्ये का जे हिंदू लोक होते त्या दंगलीमध्ये लक्षात ठेवा आपण म्हणायला गेलं तर त्यांनी जी बाबरी मस्जिद होते ना बाबरी मस्जिदीची एक भिंत तोडली गेली हिंदू समाजातर्फे. भिंत तोडल्या गेल्यानंतर लक्षात ठेवा ब्रिटिश अधिकाऱ्यांनी लगेच तात्काळ ऍक्शन मोड मध्ये येऊन ती भिंत पुन्हा बांधली लक्षात ठेवा. आणि तिथे दोन्ही समाजाचं आहे का जायला पूर्णपणे सक्ती केली. त्याच्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले. सगळीकडे आनंदाचं उत्साहाचं वातावरण होतं. पण लक्षात ठेवा अयोध्येत मात्र तशीच तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होती. अयोध्येमध्ये तसेच दुःखाचे सावट होते लक्षात ठेवा. पण देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 2 वर्षानंतर 1949 मध्ये एक अद्भुत घटना काय घडली तर 1949 मध्ये मस्जिदीचा जो मेन गृह म्हणू शकतो मस्जिदीचा किंवा मेन भाग म्हणू शकतो मस्जिदीचा त्या भागामध्ये आहे का प्रभू श्रीरामाच्या मूर्ती अचानक प्रकट झाली. प्रभू श्रीरामाची मूर्ती प्रकट झाली. सगळीकडे ही बातमी पसरली. लोक तिथं मोठ्या संख्येने जमा होऊ लागले. पण त्याच दिवशी लक्षात ठेवा म्हणजे 23 डिसेंबर 1949 रोजी ज्या दिवशी मूर्ती तिथं प्रकट झाली त्याच दिवशी त्यावेळेसचे आहे का अयोध्येचे सिनियर इन्स्पेक्टर किंवा वरिष्ठ पोलीस अधिकारी ह्यांच्यापाशी एक कंप्लेंट फाईल करण्यात आली होती. आणि त्या कंप्लेंटमध्ये असं लिहिलं गेलं तर लक्षात ठेवा म्हणजे असं सांगितलं जाते त्या काळात त्या कंप्लेंटमध्ये असं लिहिलं जातंय की ही जी मूर्ती सापडलेली आहे मस्जिदीमध्ये ती मूर्ती आहे का काल रात्री म्हणजे 22 सप्टेंबरच्या रात्री काही 50 ते 60 लोकांनी ती मूर्ती मंदिरामध्ये आणून ठेवलेली आहे. ती मूर्ती कुठून प्रकट झालेली नाही असं त्या FIR मध्ये किंवा त्या कंप्लेंटमध्ये आहे का कंप्लेंटमध्ये कुणीतरी कंप्लेंट दिलेली असते ती कंप्लेंट समोर येते लक्षात ठेवा. बघा मग आता मूर्ती प्रकट झाली सगळीकडे बातमी पसरलेली. लोक मोठ्या संख्येने येऊ लागले. त्या मूर्तीची पूजा अर्चना करू लागले. अयोध्येमध्ये रेग्युलर जेवढे लोक येत होते दर्शनासाठी त्यापेक्षा खूप मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये आहे का लोक दर्शनासाठी येऊ लागले. मग दर्शनासाठी येऊ लागले लक्षात ठेवा. जो मुस्लिम समाज होता तो मुस्लिम समाज पण ह्या सगळ्या गोष्टींनी चिडला. त्यांचं म्हणणं असं होतं की ही मूर्ती लक्षात ठेवा पोलिसांपाशी कंप्लेंट आलेली आहे ठीक आहे ही मूर्ती ठेवलेली आहे. पोलीस काय म्हणतो ते आमच्यापाशी कंप्लेंट आहे आमच्यापाशी यांचे पुरावे नाहीत कुणी मूर्ती ठेवून आलेले. पोलिसांचं असं म्हणणं येत होतं.
मुस्लिम समाज काय म्हणत होता की ही मूर्ती लक्षात ठेवा, त्या गाभाऱ्यामध्ये मस्जिदीच्या ठेवलेली आहे आणि ती मूर्ती कुठून प्रकट झालेली नाही, त्या मूर्तीला तिथून बाहेर काढावं आणि आम्हाला आमची मस्जिद माघारी द्यावी, अशी त्या मुस्लिमांची आहे का मुस्लिम समाजाची ती मागणी होती. पण तिथं हिंदू समाज एवढ्या मोठ्या संख्येने उभारल्यानंतर ही गोष्ट दिल्लीला देखील म्हणजे दिल्लीपर्यंत देखील पोहोचली. दिल्लीला पोहोचल्यानंतर त्यावेळेसचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लक्षात ठेवा, जे त्यावेळेसचे अयोध्येचे म्हणजे तिथील कलेक्टर होते के नायर यांना आदेश दिला की तुम्ही ती मूर्ती मस्जिदीमधून बाहेर काढा आणि त्याच्या पहिल्या जागी आणून ठेवा, म्हणजे त्या चबुतऱ्यामध्ये आणून ठेवा, असे के नायर यांना आदेश दिले. के नायर यांनी का सरकारला पत्र लिहिलं. पत्रामध्ये असं सांगितलं की मी ही गोष्ट करू शकत नाही, मीच नाही तर आहे का भारतातील कुठलाही माणूस अशी गोष्ट करू शकत नाही, कुठलाही पंडित पुजारी किंवा मौली ही गोष्ट करू शकत नाही. आपण ही गोष्ट केली तर दंगे खूप मोठ्या प्रमाणात होतील, देश अख्खा जळेल, त्याच्यामुळे आहे का ही गोष्ट होऊ शकत नाही. मग आणि मी ही गोष्ट करणार नाही असं के नायर यांनी सरकारला पत्र लिहिल्यानंतर सरकारतर्फे अजून एक के नायर यांना पत्र आलं की तुम्हाला हा आदेश दिलेला आहे, तुम्ही ह्या आदेशाचं पालन करणं अनिवार्य आहे, लक्षात ठेवा. मग के नायरनी डबल एकदा म्हणजे दुसऱ्यांदा सरकारला आहे का पत्र लिहिले आणि त्याच्यामध्ये काय सांगितलं की हा माझा राजीनामा घ्या, पण मी ही गोष्ट करू शकत नाही. आणि तुम्हाला एक ॲडवाईस म्हणजे सरकारला के नायरनी राजीनाम्यासोबत एक ॲडवाईस दिली. आणि ॲडवाईस काय दिली तर लक्षात ठेवा की हा जो परिसर आहे पूर्ण सगळा लक्षात ठेवा, तिथून मूर्ती बाहेर न काढता इथे आहे का म्हणजे मूर्ती बाहेर न काढता इथे एक कुंपण टाकावं, म्हणजे इथे एक कंपाऊंड घालावं आणि दोन्ही समाजाच्या लोकांना इथे जायला बंदी आणावी किंवा तिथे जाऊन दिलं जाऊ नये. प्लस हा मुद्दा आहे का सरकारने कोर्टाच्या भरोशावर सोडावा, स्वतःनं निर्णय घेता. परिस्थिती जर किंवा होणारे जे परिणाम टाळायचे असतील तर. सरकारने के नायर यांचा राजीनामा स्वीकारला नाही, पण त्यांनी दिलेली जी ॲडवाईस होती ना ती ॲडवाईस ऐकली. ॲडवाईस ऐकून त्यांनी आहे का त्या विवादित जागेच्या आहे का कडने कंपाऊंड टाकलं. आणि हा मुद्दा आहे का पहिल्यांदा हिस्ट्रीमध्ये पूर्णपणे आहे का कोर्टामध्ये गेला. मुद्दा कोर्टामध्ये गेल्यानंतर लक्षात ठेवा 1950 साली हिंदू महासभेचे त्यावेळेसचे महंत रामचंद्र दास यांनी कोर्टामध्ये एक अपील केली की ही जागा म्हणजे ह्या जागेवर मूर्ती प्रकट झाल्यामुळे ही जागा आम्हा हिंदूंच्या ताब्यात द्या, अशी अपील त्यांनी केली. कोर्टाने ही अपील आहे का फेटाळली. पुढे त्याच्यानंतर 1959 मध्ये हिंदू पक्षाकडून म्हणजेच आहे का निर्मोही आखाड्याने आहे का अजून एक अपील केली की ह्या जागेचा ताबा पूर्णपणे हिंदूंकडे द्यावा म्हणून. निर्मोही आखाड्याने अपील केल्यानंतर त्याच्या 2 वर्षानंतर मुस्लिम पक्षातर्फे वक्फ बोर्डाने काय केलं, सुन्नी वक्फ बोर्डाने सेम अशाच प्रकारची मागणी केली की हिंदू पक्षाला काय करा, ह्या विवादित जागेपासून बंदी आणा, ह्या विवादित जागेपासून बॅन करा आणि ह्या जागेचा ताबा मुस्लिम पक्षाकडे द्या. अशा सगळ्या गोष्टी चालू होत्या. हिंदू पक्षाकडे या जागेवर त्यांची मागणी म्हणजे हिंदू पक्षाकडून त्या जागेवर दावा होत होता, मुस्लिम पक्षाकडून त्या जागेवर दावा होत होता. लक्षात ठेवा कोर्टाने दोन्हीच्या मागण्या पण फेटाळल्या आणि दोघांना पण एंट्री बॅन केली या जागेवर जायची. आता कोर्टाने सांगितलं कुणीच या जागेवर जाऊ शकत नाही, ना हिंदू पक्ष जाऊ शकतो ना मुस्लिम पक्ष जाऊ शकतो. लक्षात ठेवा. पहा पुढे ह्याच तणावाच्या वातावरणामध्ये 25 वर्ष निघून गेली आणि दिवस उजाडला 1984चा. 1984 साली विश्व हिंदू परिषदेचे त्यावेळेसचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनी एक घोषणा केली. यांनी सांगितले की आपण रथयात्रा काढायची. रथयात्रा कुठून कुठपर्यंत असणार आहे तर सीतामढी ते अयोध्या इथपर्यंत ही रथयात्रा असणार आहे. सोबत त्यांनी एक गोष्ट सांगितली की देशातील सर्व लोकांनी शिला पाठवायच्या अयोध्या इथं. शिला म्हणजे काय रे विटा, मंदिर निर्माण करण्यासाठी शिला पाठवायच्या. मग यात्रेची घोषणा केली. त्याच्या लगेच 6 महिन्यानंतर ऑक्टोबर 1984 रोजी इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली. त्याच्यामुळे ही यात्रा रखडली होऊ शकली नाही. आणि इंदिरा गांधीची हत्या झाल्यानंतर इंदिरा गांधींचे पुत्र राजीव गांधी देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान बनतात. वयाच्या 40व्या वर्षी 40व्या वर्षी पंतप्रधान बनतात. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर लक्षात ठेवा 1986 साली एक फेमस केस समोर आला, शहाबानू केस. ह्या केसमध्ये जो कोर्टाचा निर्णय आला त्यामुळे का मुस्लिम पक्ष खुश नव्हता. आता मुस्लिम पक्षाला खुश करण्यासाठी राजीव गांधींनी काय केले माहिती का, हा कोर्टाचा निर्णय बदलला. आणि कोर्टाचा निर्णय जसा राजीव गांधींनी बदलला, तिथे गोष्ट बघा कशी आहे. कोर्टाचा निर्णय जसा राजीव गांधींनी बदलला ना तसा हिंदू पक्ष नाराज झाला.
मग आता राजीव गांधीने हिंदू पक्षाला खुश करण्यासाठी 1 फेब्रुवारी 1986 रोजी काय केले माहिती का, राम मंदिराचे गेट किंवा दरवाजे ओपन केले हिंदू समाजासाठी. हिंदू समाज तिथे जाऊन पूजा अर्चना करू शकेल. बघा, मग राम मंदिराचे दरवाजे ओपन केल्यानंतर जो मुस्लिम समाज होता तो मुस्लिम समाज आता नाराज झाला. मग मुस्लिम समाज नाराज होऊन त्यांनी काय केलं, आपला पक्ष आपली बाजू सर्वांसमोर मांडण्यासाठी त्यांनी लक्षात ठेवा एका कमिटीची स्थापना केली. त्या कमिटीचं नाव काय, बाबरी मस्जिद ऍक्शन कमिटी. ह्या कमिटीची स्थापना 6 फेब्रुवारी 1986 ला लगेच करण्यात आली. त्यानंतर पुढे ऑगस्ट 1989 मध्ये अलाहाबाद कोर्टाने राम मंदिराच्या संबंधात जेवढ्या पण अपील होत्या, जेवढ्या पण याचिका होत्या, त्याला एक करण्याचा निर्णय घेतला आणि या विवादित जागेवर सर्वांना जाण्यासाठी अजून एकदा बंदी घालण्यात आली होती. बंदीनंतर जी विश्व हिंदू परिषद होती त्यांनी एका ऑक्टोबर 1989 मध्ये जी यात्रा त्यावेळेस घोषणा केली ना, त्या यात्रेची तयारी डबल चालू केली आणि लोकांना आहे का ज्या शिला, ज्या विटा आपण म्हणू शकतो त्या विटा आहे का देशभरातून म्हणजे देण्यास सांगितले. मग या विटा देशभरातून लक्षात ठेवा भागलपूर आहे, भागलपूर इथे येऊ लागल्या, म्हणजे इथं जमा होऊ लागल्या. मग विटा जमा होऊ लागल्या, शिला येऊ लागल्या. लक्षात ठेवा ह्याच भागलपूरमध्ये हिंदू मुस्लिम एका छोट्याशा वादावरून आहे का ह्या वादाचं रूपांतर आहे का एका मोठ्या दंगलीत झालं आणि दंगलीत रूपांतर झालं. लक्षात ठेवा ह्या दंगलीमध्ये जवळपास 1000 लोकांनी आपला जीव गमावला. 1000 लोकांनी जीव गमावला. त्याच्यानंतर 9 नोव्हेंबर 1989 रोजी विश्व हिंदू परिषदेने का ह्या जागेवर शिलान्यास करण्याचा निर्णय घेतला आणि पुढे इलेक्शन असल्यामुळे राजीव गांधी यांनी पण शिलान्यास करण्यास परमिशन दिली. पण 1989च्या इलेक्शनमध्ये असं झालं की काँग्रेसच्या हातातून सत्ता गेली, सत्तांतर झालं आणि ते सरकार आलं व्हीपी सिंग यांचं. आणि व्हीपी सिंग हे आहे का बीजेपीच्या मदतीनं सत्तेत आले आणि ह्या इलेक्शनमध्ये सर्वात जास्त फायदा हा बीजेपीला झाला. कारण बघा 1984 मध्ये बीजेपीच्या फक्त जागा निवडून आल्या 2 आणि 1989 मध्ये बीजेपीच्या जागा आल्या 85. कारण बीजेपीने राम मंदिराचा मुद्दा आहे का खूप लागून धरला होता. सत्तांतर झाल्यानंतर 25 सप्टेंबर 1989 मध्ये एका रथयात्रेची सुरुवात करण्यात आली होती. ही रथयात्रा लक्षात ठेवा सोमनाथ ते अयोध्या म्हणजे जवळपास 10,000 किलोमीटरची यात्रा होती. या यात्रेचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी करत होते आणि ही यात्रा आहे का 30 ऑक्टोबर 1990 रोजी आहे का लक्षात ठेवा कुठे जाणार होती रे, अयोध्येमध्ये जाणार होते. पण झालं असं की 23 ऑक्टोबर 1990 साली जेव्हा ही यात्रा बिहारमध्ये पोहोचते त्यावेळेस बिहारचे जे तत्कालीन मुख्यमंत्री होते लालू प्रसाद यादव यांनी त्यावेळेसचे DIG रामेश्वर ओराव यांना असं सांगितलं की तुम्ही काय करा, आता लालकृष्ण अडवाणी यांना अटक करा. कारण लालकृष्ण अडवाणी जर बिहारमधून जात आहेत, ही यात्रा जर तिथनं सक्सेसफुली गेली किंवा हे चुकून काही घातपात झाला किंवा दंगल बिंगल होऊ शकते, म्हणून सांगितलं की त्यांना तुम्ही काय करा, रामेश्वर ओराव यांना सांगितलं की तुम्ही लालकृष्ण अडवाणी यांना अटक करा. मग लालकृष्ण अडवाणी यांना रामेश्वर ओराव यांनी जशी यात्रा ही रथयात्रा बिहारच्या समस्तीपूरमध्ये पोहोचली तसं त्यांना अटक केलंय. लालकृष्ण अडवाणी सोबत प्रमोद महाजन पण अटक झाले, त्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं. लक्षात ठेवा आणि नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं. ह्याच्यानंतर बीजेपीने काय केलं, जे व्हीपी सिंग सरकारला त्यांनी दिलेला पाठिंबा होता का तो पाठिंबा त्यांनी काढून घेतला. कारण लक्षात ठेवा लालू प्रसाद यादव यांनी काय केलं रे, यांनी या रथयात्रेत आहे का लालकृष्ण अडवाणी यांना अटक केलं आणि त्याच लालू प्रसाद यादव यांनी पण काय केलं व्हीपी सिंग या सरकारला पाठिंबा दिलता. मग बीजेपीने निषेधार्थ काय केलं, व्हीपी सिंग सरकारला जो आपला पाठिंबा दिलता तो पाठिंबा काढून घेतला. पुढे बघा आता ही रथयात्रा 30 ऑक्टोबर 1990 ला अयोध्येमध्ये जाणार असं ठरलं होतं आणि देशभरातून खूप सारे कारसेवक पण तिथे येणार होते ठरलं होतं. पण यात्रा तर तिथे जाऊ शकली नाही, पण जे कारसेवक येणार होते देशामध्ये ते कारसेवक तिथं आले. लक्षात ठेवा. पण त्यावेळेस असं सांगितलं जातं की कारसेवक मोठ्या संख्येने आलते. त्यावेळेस असं सांगितलं जातं की त्यावेळेसचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री मुलायम सिंग यादव यांनी एका लक्षात ठेवा जे कारसेवक अयोध्येमध्ये आले त्यांच्यावर गोळीबार करण्याचे आदेश दिले. ह्याच्यामध्ये खूप साऱ्या कारसेवकांचा मृत्यू झाला. पोलिसांनी धडाधड गोळ्या चालवल्या गेल्या. ह्यानंतर बघा पुढे मे 1991 मध्ये इलेक्शन झाले आणि ह्या इलेक्शन कॅम्पेनमध्ये आहे का म्हणजे इलेक्शनचं कॅम्पेन करताना राजीव गांधी यांचा मृत्यू झाला. 1991च्या इलेक्शनमध्ये मृत्यूमध्ये काँग्रेसला सहानुभूतीची लाट भेटली किंवा सहानुभूती भावनिक आहे का एक साथ भेटली लोकांकडनं आणि काँग्रेस सत्तेत आले पुन्हा. काँग्रेस सत्तेत आल्यानंतर PV नरसिम्हा राव हे काँग्रेसचे पंतप्रधान म्हणजे काँग्रेसतर्फे पंतप्रधान बनले. ते पंतप्रधान बनल्यानंतर आहे का
जसं केंद्राचं इलेक्शन होतं 1991 साली, तसं उत्तर प्रदेशमध्ये स्टेट इलेक्शन पण होते. बघा, उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री होते मुलायम सिंग यादव यांनी कारसेवकावर गोळीबार केलता. ह्याचा त्यांना इलेक्शनमध्ये किंवा ह्याचा फटका बसला. कारण 1991 साली उत्तर प्रदेशमध्ये पण जे इलेक्शन झाले त्या इलेक्शनमध्ये मुलायम सिंग सरकार यांची सत्ता गेली आणि त्याऐवजी पूर्ण बहुमतामध्ये बीजेपीची सरकार आली आणि बीजेपीद्वारे जे कल्याण सिंग होते ते कल्याण सिंग मुख्यमंत्री झाले. आणि कल्याण सिंग मुख्यमंत्री झाल्यानंतर कल्याण सिंग यांनी काय केलं, जी विवादित जागा होती 2.77 एकराची, ही विवादित जागा लक्षात ठेवा टुरिझम पर्पजसाठी, जी राम जन्मभूमी न्यास ह्या एक संघ म्हणू शकतो आपण किंवा ग्रुप, राम जन्मभूमी न्यास यांना देण्यात आली होती. बघा, आता ही 2.77 एकरची जागा राम जन्मभूमी न्यास यांना दिल्यानंतर आहे का, जो मुस्लिम पक्ष होता तो मुस्लिम पक्ष आहे का नाराज झाला. खूप मोठ्या प्रमाणात मुस्लिम पक्षामध्ये आक्रोशाचं वातावरण निर्माण झालं. मुस्लिम पक्ष नाराज झाला. मग आता मामला अजून जास्त चिघळू नये म्हणून काय केलं, PM नरसिम्हा राव होते, त्यांनी दोन्ही पक्षाला आहे का चर्चा करण्यासाठी का चर्चेतून मार्ग काढण्यासाठी आहे का 30 ऑक्टोबर 1992 दिल्लीला बोलवलं. 30 ऑक्टोबर 1900 दिल्लीला बोलवल्यानंतर लक्षात ठेवा ही चर्चा असफल झाली आणि ह्याच दिवशी 30 ऑक्टोबर 1992 रोजी लक्षात ठेवा विश्व हिंदू परिषदेने घोषणा केली की 6 डिसेंबर 1992 रोजी आहे का देशातील सर्व लोकांनी कार सेवा करण्यासाठी अयोध्येमध्ये जमा व्हायचं आहे. ह्या घोषणेनंतर लक्षात ठेवा सरकार चिंतेमध्ये पडलं, कारण घोषणा तर झालेली आहे, खूप सारे लोक अयोध्येमध्ये येतील, पुन्हा दंगल होईल, मस्जिद तोडतील, अशी सरकारला भीती वाटू लागली. म्हणून सरकार काय करू पाहायला लागले, लक्षात ठेवा पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू पाहायला लागलं. सरकारने या संबंधित कल्याण सिंग जे की उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते त्यांच्याशी चर्चाही केली. कल्याण सिंग यांनी सरकारला आश्वासन दिलं की अशी काही कुठली घटना होणार नाहीये, लोक 6 डिसेंबरला येतील, कार सेवा करतील, पण ती कुठं करतील, जी विवादित मेन जागा होती ढाच्यात त्याच्यापासून 200 मीटर अंतरावर आहे का कार सेवा करतील, लक्षात ठेवा. असं कल्याण सिंग यांनी सरकारला आश्वासन दिलं. बघा, पुन्हा आहे का त्याच्यानंतर सांगितलं असं जाते की ठीक 5 दिवस अगोदर म्हणजे कार सेवा करण्याच्या 5 दिवस अगोदर म्हणजे 1 डिसेंबर 1992 पासूनच जे कारसेवक होते ते मोठ्या संख्येने अयोध्येमध्ये येऊ लागले. अयोध्येमध्ये गर्दी होऊ लागली आणि जे मोठे नेते होते जसे की शिवसेना, बीजेपी, विश्व हिंदू परिषद ह्यांचे नेते आहे का 5 डिसेंबरला आहे का लखनौमध्ये येऊन ठेपले आणि त्याच्या 1 दिवसानंतर हे नेते आहे का अयोध्येमध्ये गेले लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं बीजेपी, शिवसेना, विश्व हिंदू परिषद अशा मोठ्या मोठ्या नेत्यांचा समावेश होता. बघा, मग त्याच्या 1 दिवसानंतर 6 डिसेंबरला अयोध्येमध्ये गेल्यानंतर आहे का सकाळी 10 वाजता ज्या ठिकाणी कार सेवा करायची होती ना त्या ठिकाणी आहे का हे नेते येऊन पोहोचले आणि आपापल्या भाषणास सुरुवात केली, लोकांना मार्गदर्शन करायला चालू केलं. आणि अचानक असं झालं, लक्षात ठेवा, जसे नेत्यांची भाषणं संपली तसं 11:43 हा जो भडकलेला जो सगळा जमा होता, जे कारसेवक होते ते मस्जिदीवर किंवा मस्जिदीच्या ढाच्यावर चढले आणि त्यांनी पहिला ढाचा हा एक्झॅक्ट 1:55 पाडला आणि जो दुसरा ढाचा होता तो 3:30 वाजता पाडला आणि राहिलेला जो सगळ्यात मेन ढाचा होता व तिसरा ढाचा तो त्यांनी एक्झॅक्ट 5 वाजता पाडला. बघा, हा ढाचा पडल्याची बातमी आगीसारख्या अख्ख्या देशामध्ये का पसरली. ढाचा पाडल्याच्या खूप मोठ्या प्रमाणात पसरली. सरकार सगळे ऍक्शन मोडमध्ये आले. ढाचा पाडल्याच्या 1 तासानंतर एक्झॅक्ट लगेच सरकारने काय केलं रे, पूर्ण उत्तर प्रदेशमध्ये का राष्ट्रपती राजवट लागू केली. त्याच्यानंतर बघा, आता ह्या गोष्टीचे पडसाद फक्त भारतातच पडले नाहीत तर पूर्ण देशाविदेशात पडसाद बघायला भेटले आपल्याला. भारतात तर दंगली चालू झाल्या, लोकांच्या कत्ली चालू झाल्या, एकमेकाला कापायला लागले लोक. पण विदेशात पण जसं की पाकिस्तानमध्ये आहे का 30 हिंदू मंदिरं तोडण्यात आली, बांगलादेशमध्ये 12 हिंदू मंदिरं तोडण्यात आली, हिंदूच्या कत्ली चालू झाल्या अख्ख्या जगामध्ये. मग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा 16 डिसेंबर 1992 रोजी जस्टिस MS लिब्राहन यांच्या नेतृत्वाखाली एका कमिटीची स्थापना करण्यात आली होती. आणि या कमिटीचं काम काय होतं, बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये ज्यांचा हात आहे त्यांना आहे का समोर आणणं, ह्या कमिटीचं काम होतं. बघा, मग ह्याच्यानंतर देशामध्ये 7 वर्ष लुटली गेली. या तणावपूर्ण वातावरणामध्ये 7 वर्ष लुटली गेली. मग ह्या 7 वर्षामध्ये खूप ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. 1993 झालेला आपण बघितला, लोक दंगली होत राहिल्या असं. त्याच्यानंतर बघा, दिवस उजाडला 2001 साली विश्व हिंदू परिषदेने का अजून एकदा मागणी केली की आता त्या ठिकाणी मस्जिद तर नाहीये,
मंदिर आहे, बरोबर. मग मंदिर आहे, आम्हाला आहे का आता ही जर मंदिर बांधण्याची पूर्णपणे तुम्ही परमिशन द्या. म्हणजे विश्व हिंदू परिषदेने अशी मागणी चालू केली. विश्व हिंदू परिषदेने मागणी चालू केली व त्यांनी एक तारीख ठरवली. काय तारीख ठरवली की आपण 15 ऑक्टोबर 2002 साली अजून एकदा अयोध्येमध्ये जाऊन काय करायचं, कारसेवा करायची म्हणून त्यांनी तारीख ठरवली. मग ठरवल्याप्रमाणे का ते तिथे गेले राम मंदिराच्या तिथं, त्यांनी कारसेवा केली तिथं 15 ऑक्टोबर 2002 साली. जेव्हा लोक कारसेवा करून माघारी येत होते तेव्हा गुजरातच्या गोध्रा इथं 50 ते 60 कारसेवक असणाऱ्या ट्रेनमध्ये आग लावण्यात आली होती. संपूर्ण कारसेवक ठार झाले त्याच्यामध्ये. ही दुःखद घटना घडली. ह्या घटनेनंतर लगेच 6 महिन्यांनी एप्रिल 2002 मध्ये हायकोर्टाने एक 3 जजेसची बेंचची स्थापना केली. म्हणजे ह्याच्यावर निर्णय देण्यासाठी 3 जजेसच्या बेंचची स्थापना केली आणि ही केस पुन्हा एकदा कोर्टामध्ये चालू झाली. पण कोर्टाने सोबत 3 जजेसच्या बेंचची स्थापना केली, प्लस आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाला आदेश दिले की तुम्ही ह्या जागेवर जावा, इथे सर्वे करा, ह्याचं उत्खनन करा आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही 3 महिन्यात करून आम्हाला एक रिपोर्ट सबमिट करा की ह्या ठिकाणी नेमकं काय राम मंदिर होतं की नव्हतं. आर्किओलॉजिकल सर्व्हेने का तिथे गेले, उत्खनन चालू केलं. बघा आता इतिहासात पहिल्यांदा असं झालं की राम मंदिर म्हणजे बाबरी मस्जिद ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी राम मंदिर असण्याचे एका सायंटिफिक पुरावे समोर येत होते. आणि आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने जो सर्वे कंडक्ट केला त्याच्यामध्ये पण हेच निष्पन्न झालं जे की अगोदर ब्रिटिश अधिकाऱ्यांनी आणि बाकीच्या हिस्टोरियननी जे सर्वेमध्ये निष्पन्न झालं तेच निष्पन्न झालं. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने काय सांगितलं लक्षात ठेवा, ही जी बाबरी मस्जिद बांधण्यात आलेली आहे ती बाबरी मस्जिद बांधण्यासाठी आहे का तिथं जे पिलरचा उपयोग करण्यात आलेला आहे ते पिलर आहे का मंदिराचे पिलर असल्याचा भास होतोय. हे पिलर ब्लॅक स्टोननी बनलेले स्क्वेअर शेपचे पिलर आहेत. ह्याच्यामध्ये देवी देवतांच्या हिंदू देवी देवतांच्या मूर्त्या आहेत. हे सेम पहिले जे रिपोर्टमध्ये आढळलं तेच आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने काय केलेलं आहे आपल्या रिपोर्टमध्ये सांगितलं. बघा जसा हा रिपोर्ट समोर आला तसं हिंदू पक्ष अत्यंत तीव्र झाला. तीव्र होऊन मंदिर बांधण्याची तो आहे का मागणी करू लागला. मग मंदिर बांधण्याची मागणी करू लागला पुढे आणि वातावरण खूपच पेटलं. अजून पुढे या सगळ्याचा परिणाम काय झाला माहिती का, सन 2005 साली आहे का एक अतिरेकी संघटना आहे लष्कर ए तैयबा यांनी काय केलं, अयोध्येमध्ये राम मंदिर जिथं होतं का तिथं दहशतवादी हमला केला आणि ह्या दहशतवादी हमल्यामध्ये का 6 लोक मृत्युमुखी पडले. 6 लोक मृत्युमुखी पडले आणि त्याच्यानंतर जसं अतिरेकी हमल्यानंतर आहे का पुढे 4 वर्षानंतर बघा जून 2009 मध्ये जी 1992 साली MS लिब्राहम ही कमिटी स्थापन केली ती. दोष कोणाचा आहे बाबरी मस्जिद पाडण्यामध्ये हे ओळखण्यासाठी त्या कमिटीने आपला रिपोर्ट सबमिट केला आणि त्या रिपोर्टमध्ये त्यांनी लालकृष्ण अडवाणी, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांना आहे का किंवा ह्या नेत्यांचाच हात होता असं सांगितलं. लक्षात ठेवा. हा रिपोर्ट आला त्याच्यानंतर 3 सप्टेंबर 2010 साली हायकोर्टाने एक निर्णय दिला, म्हणजे एक डिसिजन त्यांनी सांगितला. हा जो विवादित मुद्दा होता त्या मुद्द्यावर मला लक्षात ठेवा हा डिसिजन 3 वे डिसिजन होता. म्हणजे कसा होता लक्षात ठेवा, जी विवादित जागा होती 2.77 एकरची त्याचा जो सेंट्रल एरिया होता तो सेंट्रल एरिया आहे का राम जन्मभूमी न्यास यांना देण्यात आला होता. आणि जो सीता रसोई आणि चबुत्र्याचा जो एरिया होता तो लक्षात ठेवा निर्मोही आखाड्याला दिला होता आणि जी राहिलेली जागा होती ती मुस्लिम सुन्नी वक्फ बोर्डाला देण्यात आली होती. हायकोर्टाने जो हा निर्णय दिला तो निर्णय कुणालाच मान्य नव्हता, ना मुस्लिम पक्षाला मान्य होता ना हिंदू पक्षाला मान्य होता. मग ह्या निर्णयाच्या विरुद्ध आहे का सुप्रीम कोर्टामध्ये जवळपास 14 याचिका दाखल झाल्या आणि या 14 याचिकेवर आहे का पुढे 2019 येईपर्यंत आहे का ह्याच्यावर सुनावणी होत राहिली. खूप सारे दस्तावेज बघितले गेले, आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे सर्वे बघितले गेले, रिपोर्ट बघितले गेले, वेगवेगळे पुरावे बघितले गेले, आर्टिफॅक्ट्स बघितले गेले, इतिहासकारांनी लिहिलेली पुस्तके बघितली गेली आणि ह्या सगळ्या सुनावणीवर निर्णय देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने एक 5 जजेसच्या पॅनेलची स्थापना केली. आणि या पॅनलमध्ये सध्याचे तत्कालीन चीफ जस्टिस डॉक्टर DY चंद्रचूड होते, राजन गोगाई, SA बोबडे होते, अब्दुल नाझीर होते, अशोक भूषण हे 5 जजेस होते. लक्षात ठेवा. मग ह्या 5 न्यायाधीशांनी का 9 नोव्हेंबर 2019 साली आपला निर्णय दिला आणि हा एक ऐतिहासिक निर्णय होता. हा दिवस म्हणजे का म्हणजे भारतीय संस्कृतीच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिला गेला हा एक दिवस. बघा मग हा निर्णय काय होता की जी ह्या विवादित जागा म्हणजे 2 एकरची जी विवादित जागा होती ती जागा आहे का हिंदू पक्षाला राम मंदिर बांधण्यासाठी देण्यात आली होती व जो मुस्लिम पक्ष होता त्यांना आहे का मस्जिद बांधण्यासाठी दुसरी 5 एकरची जागा देण्यात आली होती. हा निर्णय दिला गेला.
मग निर्णय दिला गेल्यानंतर आहे का लक्षात ठेवा 5 ऑगस्ट 2020 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिराचं भूमिपूजन केलं आणि आता 22 जानेवारीला प्रभू श्रीराम आहे का इतक्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आहे का विराजमान होणार आहेत प्रभू श्रीराम. आपल्या सर्वांसाठी आनंदाचा क्षण आहे हा आणि भावनिक पण क्षण आहे लक्षात ठेवा. पण हा क्षण इतक्या सहज आलेला नाही. ह्यासाठी खूप जणांनी आपल्या प्राणाचं बलिदान दिलेलं आहे. खूप साऱ्या गोष्टी घडून गेलेल्या आहेत त्या. आणि हा जो डिसिजन आलता ना, हा डिसिजन बघा एक भारताचा आपले एक खासियत म्हणू शकतो आपण किंवा एक चांगली गोष्ट म्हणू शकतो. हा जो डिसिजन आलता हा डिसिजन आहे का मुस्लिम पक्षाला पण मान्य होता आणि हिंदू पक्षाला पण मान्य होता. म्हणजे सहमतीने दोघांच्या. ह्यावेळेस असं नाही झालं की कोर्टाने निर्णय दिला मुस्लिम पक्षाला मान्य नाही किंवा हिंदू पक्षाला मान्य नाही. हा जो दिलेला निर्णय होता दोन्ही पक्षाला मान्य होता. दोन्ही पक्षांनी हा निर्णय स्वीकारला. आणि एवढंच नाही तर मुस्लिम धर्मीयातल्या लोकांनी का राम मंदिर बांधण्यासाठी निधी देखील दिला. असा आहे आपला भारत. चला असो बघा तर मग आजच्या लेक्चरमध्ये आपण आहे का पूर्ण इतिहास म्हणजे अगदी 1528 सालापासून ते आहे का 2024 पर्यंतचा पूर्ण इतिहास बघितलेला आहे. आशा करतो सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. लाईक करायला विसरू नका. आणि तुमचं जे काही फीडबॅक असतील निगेटिव्ह पॉझिटिव्ह फीडबॅक ते फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. आणि अजून एक गोष्ट व्हिडिओला शेअर करायला एक विसरू नका. ठीक आहे. चला तर मग भेटूया अजून एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.